नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला पावाची एक आगळीवेगळी डिश दाखवणार आहे. आता ब्रेडच्या या 3 स्लाइस मी घेतल्या आहेत. त्या बरोबर कापून घेऊया. असे व्यवस्थित लावून सर्व बाजूनी सारख्या कापून घेऊया. आता या कडा ब्रेड क्रम्बसाठी उपयोगी पडतील. आता आपण प्रथम ब्रेडला मस्का लावून घेऊया, बटर लावून घेऊया आणि हे सगळ्या बाजूनी लावूया. व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि हे पावाच्या एका साईडलाच लावायचं आहे, दुसऱ्या साईडला नाही. आता ब्रेडला बटर लावून झालेलं आहे. तर पहिला थर आहे त्याला आपण काजूची पावडर घालून घेऊया. मी काजू बारीक करून घेतलेले आहे. ते लागायला पण छान लागतात, टेस्ट पण चांगली येते. म्हणून हे सगळ्या बाजूने पसरून घ्या. आता त्याच्यावरती मी हा ब्रेड ठेवते. आता इथे आपण हे पिस्ता घेतलेला आहे, तो बारीक करून घेतलेला आहे. तर पिस्ता घालून घेऊया. आता तुम्हीच मला सांगा की या डिशला काय नाव द्यायचं ते. आता त्याच्यावरती मी हा ब्रेडचा स्लाइस ठेवते. आता आपण पॅन घेऊया. आता खाली आपण जरा मस्का लावून घेतला आहे, तिथे हे ब्रेड आपण ठेवून घेऊया. आता हे चांगले गरम होऊ दे. एका साईडनी गरम झाल्यावर मग परतून घेऊया आपण. आता या ब्रेडच्या स्लाइस आहेत ते जरा आपण दाबून घेऊया. म्हणजे त्या एकमेकाला चांगल्या घट्ट बसतील. आता आपला हे एका साईडला खरपूस झालेला असणार, आपण असा परतून घेऊया. किती छान गोल्डन कलर आलाय बघा. आता दुसऱ्या साईडनी पण जरा होऊ दे. आता आपण हा
अर्धा कप दुधामध्ये केशर घालून घेतलेला आहे. तो मी ह्याच्यावर थोडा थोडा करून घालते. केशराचं दूध केलेलं आहे. थोडं थोडं करून घालायचं. थोडं थोडं घालून घेऊया. आता थोडं थोडं दूध घालून घेऊया. आता हे हळूहळू थोडं थोडं करून सगळं दूध घालून घेऊया. हे सर्व दूध आपण घालून घेतले. हे अर्धा कप दूध आहे. हे असं दूध ह्याच्यामध्ये घालून सगळं साईडचं दूध सगळं ह्याला लावून घेऊया. सगळं दूध घेतलेलं आहे. आता दूध लावून झाल्यावरती घालून झाल्यावरती आपण त्याच्यात गोडपणा येण्यासाठी मध घालावा. मध 1 चमचा घेते, पण मध घालताना गॅस बंद करून ठेवावा आणि खालच्या साईडला पण आपण मध घालून घेऊ. आता ही आपली डिश तयार झालेली आहे. आता आपण जरा प्लेटिंग करून घेऊया. आता ही आपली डिश तयार झालेली आहे. वरतून आपण हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. आता ही आपली डिश तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही ते मला नक्की कळवा. धन्यवाद.